सांगितलेलं आहे की नाम लीळा मूर्तिचेष्टा। तर मग नाम ज्या अवतारांचं घेणार, पुढे काय आहे, नाम लीळा। लीळा कोणाची आठवेल? कृष्ण महाराजांचं नाम घेतलं आणि चक्रधर स्वामींची लीळा आठवेल का? नाही। नाम ज्या अवतारांचं घेतलं त्याच अवतारांच्या लीळा आपल्याला आठवणार आहेत आणि म्हणून नामाला तेवढंच महत्त्व आहे। मग ते नाम आपण जेव्हा घेतो, कधी घेतो? जेव्हा आपण महानुभाव पंथामध्ये प्रवेश करतो, तिथूनची नाम साधना सुरू होते, ती आपली शेवटपर्यंत, म्हणजे एक तर या देहाचा शेवट किंवा विशेष ज्ञानाचा शेवट, म्हणजे हे तर शाब्द ज्ञान आपण धरून चालू, शाब्द ज्ञान आहे हे, पुढे अपरोक्ष ज्ञान आहे, त्याच्या पुढे सामान्य ज्ञान आहे, त्याच्या पुढे विशेष ज्ञान आहे। या सर्व ही ज्ञानामध्ये नामाचा आठव आहे।